नमस्कार. मी डॉक्टर नितीन मरकाम, मेडिकल प्रॅक्टिशनर अँड फॅमिली फिजिशियन. आज एक महत्त्वाच्या विषयावर मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. ते म्हणजे आपल्या हृदयाच्या हार्टशी संबंधित. पुष्कळसे पेशंट माझ्यापर्यंत येतात आणि विचारतात की साध्या ब्लड रिपोर्टने हार्टची हेल्थ कंडिशन माहिती पडू शकते का? तर याचं उत्तर आहे हो. आजकाल सर्वांनीच कधी ना कधी ब्लड टेस्ट केल्या असेल. तर अशा कोणत्या ब्लड टेस्ट आहेत की ज्यामुळे आपल्याला आपल्या हार्टची प्राथमिक स्वरूपात तरी माहिती मिळू शकते की ते कशा कंडिशनला आहे किंवा नाही. याबद्दल मी तुम्हाला साध्या आणि सोप्या भाषेत काही महत्त्वपूर्ण माहिती देत आहे. ब्लड टेस्टमध्ये महत्त्वाच्या तपासण्या हृदयाशी संबंधित सर्वात महत्त्वाची असते लिपिड प्रोफाईल टेस्ट. लिपिड प्रोफाईल टेस्ट म्हणजे काय? तर याच्यामध्ये 4 व्हॅल्यूज असतात. जसं की आपण टोटल कोलेस्ट्रॉल, HDL, LDL आणि ट्रायग्लिसराईड लेवल. टोटल कोलेस्ट्रॉल जे असते ते 200पेक्षा कमी असायला हवं. आपण नोट करून घ्या एखाद्या याच्यात, म्हणजे आपल्याला माहिती येतील की जी टोटल कोलेस्ट्रॉल आहे ते 200पेक्षा कमी असायला हवं. LDL म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो, ते 100च्या खाली असायला हवं. काही पेशंटमध्ये अँजिओग्राफी झालेली असेल किंवा हार्ट डिसीज ऑलरेडी पहिलेले असेल किंवा पॅरालिसिस गेला असेल तर त्यांना 70पेक्षा कमी असायला हवं. HDL याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणू आपण. हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल. हे आपल्याला 40च्या वर हवं. ट्रायग्लिसराईड लेवल म्हणजे जे आपल्याला खाण्यामधून जे काही फॅट मिळते, स्टोअर होते, आपल्या फॅट सेलमध्ये स्टोअर होते, ते ट्रायग्लिसराईड. हे पण आपला 250पेक्षा कमी हवं. तर या 4 व्हॅल्यूज जर आपण योग्य समजून घेतल्या तर आपण त्या गोष्टी प्रिव्हेंट करू शकतो, ज्याने आपला हार्टचा धोका असेल. दुसरी महत्त्वाची टेस्ट असते शुगर टेस्ट. कारण की डायबिटीज हा एक सायलेंट किलर डिसीज मानला जातो. शुगर टेस्टमध्ये आपण 2 टेस्ट समजा महत्त्वाच्या धरल्या तर शुगर आपल्याला 100पेक्षा कमी असायला हवी, ब्लड शुगर लेवल. किंवा आपण दुसरी एक टेस्ट असते ज्याला आपण HbA1c टेस्ट म्हणतो. ती पण आपल्याला 5.7पेक्षा जर कमी असेल तर अतिउत्तम. कारण की ब्लड शुगर लेवलमुळे आपल्या कॅपिलरीज किंवा आर्टरीज असतात, त्याच्या ज्या वॉल्स असतात त्या कडक होतात आणि त्यानेसुद्धा आपल्या हृदयाला गंभीर धोका होऊ शकतो. नंतर एक महत्त्वाची टेस्ट म्हणजे आपली CRP. सर्वांनी ऐकलेली आहे, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन. तर याच्यामध्ये सुद्धा जे हाय सेन्सिटिव्ह सी रिॲक्टिव्ह प्रोटीन असतात, ज्याला आपण HSCRP असे म्हणतो, ही जर वाढली तरीसुद्धा आपल्या हार्टला धोका असतो. कारण की ही जर वाढली म्हणजे आपल्या शरीरामध्ये इन्फ्लॅमेशन झालेलं आहे. इन्फ्लॅमेशन झालेलं आहे म्हणजे आर्टरीला तो धोकाच देईल, हानिकारक असेल. त्याच्यामुळे सुद्धा क्लॉट होऊ शकते आणि हार्ट अटॅकचा धोका आपल्याला होऊ शकतो. सोबतच HB आहे, किडनी फंक्शन टेस्ट आहे, यासुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहे. परंतु या ज्या मी सांगितल्या लिपिड प्रोफाईल टेस्ट, शुगर टेस्ट किंवा सी रिॲक्टिव्ह जे CRP टेस्ट असतात, तर ह्या एक महत्त्वाच्या टेस्ट असतात की जेणेकरून आपल्याला त्या आकड्यांमधून हृदयाचं कार्य व्यवस्थित सुरू आहे किंवा नाही हे कळते. म्हणून पुढे भविष्यात आता जेव्हा तुम्ही टेस्ट कराल, ब्लड टेस्ट कराल, तर यांना आकडे समजू नका. तर तो एक आपल्या हृदयाच्या स्थितीचा आरसा आहे जो आपल्याला दिसतो आणि त्यावरून आपण ते समजायला हवं. म्हणून पुढच्या वेळेस या टेस्ट केल्या तर त्या योग्य समजून घ्या. काही डाऊट असेल तर आपल्याजवळ हृदयरोगतज्ञ किंवा फिजिशियन यांना दाखवा. धन्यवाद.